करण्यात आलंय। रामरक्षा पठण कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलंय। तात्या टोपे नगर गणेश मंदिरापासून शोभायात्रेचा शुभारंभ झालेला आहे। तर नागपूरमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गुढीपाडवा आणि शोभायात्रेचं एक वेगळंच नातं जे आहे ते पाहायला मिळतं। या शोभायात्रांच्या माध्यमातून आपली मराठी संस्कृती परंपरा जोपासण्याचा प्रयत्न असतो। विविध देखावे जे आहेत ते साकारले जातात। चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती जी आहे ती केली जाते। इकडे नागपूरमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांनी नवीन वर्षाच्या सर्व मराठी बांधवांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। नववर्ष स्वागत यात्रेमधून मुख्यमंत्री फडणवीस आपण या ठिकाणी पाहताय। गिरगाव असो, डोंबिवली असो, ठाणे असो, मुंबईमधल्या वेगवेगळ्या भागांमधून ज्या पद्धतीने शोभायात्रा निघतात तर तशाच स्वरूपाच्या शोभायात्रा या पुणे, नागपूर या ठिकाणी सुद्धा निघत असतात। विशेष करून मराठी बहुल भागामधून या शोभायात्रा ज्या आहेत त्या दरवर्षी काढल्या जातात। पारंपरिकता आणि आधुनिकता याचा एक सुंदर मिलाफ या शोभायात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो। आणि या शोभायात्रा म्हणजे आपल्या मराठी संस्कृतीचा वैभवाचा एक कळसच म्हणावा लागेल। शोभायात्रेतून मराठी अस्मितेचा जयघोष होताना आपण दरवेळेला पाहत असतो। घरासह मंदिरामध्ये गुढी उभारून नववर्षाचं स्वागत जे आहे ते अगदी जल्लोषात केलं जातं। पारंपरिक वाद्यांचा गजर आणि उत्साहात सहभागी झालेले तरुणाई, आबालवृद्ध असा एक वेगळाच जल्लोष